Blessed be the Lord who provides. And he built an altar unto the Lord and worshipped. सी आज ज्यावेळेस आपण येशू ख्रिस्तामध्ये आहोत, ज्यावेळेस येशू आपलं प्रतिनिधित्व करणारा झाला आहे, येशू आपल्या वतीने परमेश्वराच्या समोर त्या वेदीवर अर्पिला गेला आहे, याचा अर्थ त्या वेदीवर जसं बायबल सांगतं, तुम्ही वाचलं बायबलमध्ये नवीन करारात दिलेलं आहे की ज्यावेळेस येशू ख्रिस्त वधस्तंभावर मरण पावला त्यावेळेस आपण त्याच्यासोबत मरण पावलो, तो गाडला गेला, आपण सुद्धा पुरले गेलो आणि ज्यावेळेस तो तिसऱ्या दिवशी जिवंत झाला तर आपणही त्याच्यासोबत जिवंत झालो आहोत. सो त्या वेदीवर येशू ज्यावेळेस आपलं प्रतिनिधित्व करत होता आपल्या सगळ्यांच्या वतीने, म्हणजे आपण त्याच्यामध्ये त्यावेळेस होतो, कारण बायबल सांगतं की आपलं जीवन ख्रिस्तामध्ये देवपित्यामध्ये गुप्त ठेवलेलं आहे. सो ख्रिस्तामध्ये त्यावेळेस तुम्ही सुद्धा होतात, मी सुद्धा होते. प्रेज द लॉर्ड. सो आपलाही परमेश्वराने ख्रिस्ताद्वारे त्या वेदीवर स्वीकार केला आहे. त्या वेदीवर तो जो देवा, दॅट इज अ रायचस कॉल और द रायचस एक्सपेक्टेशन ऑफ गॉड्स जजमेंट वॉज फुलफिल्ड ऑन द क्रॉस. परमेश्वराचं जे नीतिमत्व आहे, त्याचं जे न्यायी मागणी होती, त्याची जी अपेक्षा होती की परमेश्वर पाप सहन करत नाही, तो पवित्र आहे आणि त्यामुळे पापाची शिक्षा ही झालीच पाहिजे, त्या सगळ्या गोष्टीची पूर्तता त्या ठिकाणी वधस्तंभावर तिथे झाली. ओके, वधस्तंभ तिकडे एक वेदी झाला आहे जिथे येशूचं रक्त सांडण्यात आलं, जिथे येशूला बलिदान करण्यात आलं, जिथे तो देवाचा कोकरा किंवा देवाने निवडलेलं ते बलिदानाचं पात्र त्या वेदीवर अर्पण्यात आलं. प्रेज द लॉर्ड. सो आपण पाहूया, सगळ्यात पहिला आपण पुन्हा एकदा ही गोष्ट लक्षात घ्या, आपण कोण आहोत? आपण आत्मा आहोत, आपल्याला प्राण किंवा जीव आहे आणि आपण या शरीरामध्ये राहतो. आपण शरीर नाहीये, मी जे दिसते ते मी नाहीये, याच्यामध्ये जे आहे ते मी आहे. प्रेज द लॉर्ड. या पृथ्वीवर जेव्हा परमेश्वराने मला एका हेतूसाठी पाठवलंय, तर ह्या पृथ्वीवर काम करण्यासाठी मला जे लागणार आहे ते हे शरीर आहे. ओके, जसं येशू ख्रिस्त, ज्या वेळेस येशू ख्रिस्त जन्म घेणार होता, बायबल सांगतं की गॅब्रिएल देवदूत मरियेकडे आला आणि म्हणाला की त्याचं नाव काय ठेवण्यात येईल? इमॅन्युअल, याचा अर्थ आमच्या सोबत देव. ओके, सो येशू जो आहे तो इमॅन्युअलच आहे, देव आमच्या सोबत. परमेश्वराला कोणी पाहिलं नाही, परंतु त्या परमेश्वराचं प्रतिरूप, त्या परमेश्वराचं प्रतिबिंब किंवा एकुलता एक ज्याच्याद्वारे परमेश्वर आपल्याला दिसतो तो येशू ख्रिस्त. ज्यावेळेस येशू ख्रिस्ताला या पृथ्वीवर यायचं होतं, येशूला सुद्धा एका शरीराची गरज होती आणि त्या शरीर जे आहे ते आहे येशू. ओके, सो येशू या शरीरामध्ये इमॅन्युअल म्हणजे परमेश्वर जो आहे हा ऍक्च्युअल, कारण खूपशा लोकांना असा प्रश्न पडतो की देवदूताने सांगितलं त्याचं नाव इमॅन्युअल ठेवतील, मग इमॅन्युअल नाही ठेवलं, मग असं का गेलं मेरीने, मग असं का गेलं जोसेफने. ओके, तसं नाही. ओके, सो येशू ख्रिस्त इमॅन्युअलच आहे, याचा अर्थ आम्हा सन्निध देव, आमच्या सोबत देव. ओके, गॉड इज विथ अस. परंतु हे जे आहे, समजा आता तुमच्यापैकी कोणी असेल, ओके, लाईक शुभांगी सिस्टर आहे तिथे. ओके, सो शुभांगी सिस्टर, आता तुम्ही ज्यांना पाहता त्यांचं नाही का हे शारीरिक रूप कसे तुम्हाला माहितीये कसे दिसतात, त्या शुभांगी सिस्टर आहे, परंतु त्या शरीरामध्ये जे आहे ना त्या ऍक्च्युअल, त्या खऱ्या शुभांगी सिस्टर आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो हे शरीर ह्या पृथ्वीवर काम करण्यासाठी आपल्याला पाहिजे. लिगली या पृथ्वीवर कायदेशीररित्या शरीराने धारण असणारी लोक काम करतात, शरीर नाहीये काम नाही करू शकत. परंतु आपण कुठून आहोत? आपण या पृथ्वीचे आहोत का? आपण या पृथ्वीवर कायमचे राहणार आहे का? नाही. बायबल सांगतं आपण कुठून आलो आहोत? आपण परमेश्वरापासून जन्म घेतला आहे, या पृथ्वीवर आपण राहतो पण या पृथ्वीचे आपण नाहीये. याचा अर्थ जिथले आपण आहोत त्या ठिकाणाशी आपला संपर्क झाला पाहिजे, बरोबर आहे ना? सो हा संपर्क कुठे होतो माहिती? वेदीवर होतो. प्रेज द लॉर्ड. सो मी भले ह्या शरीरामध्ये आहे, मला परमेश्वराने या पृथ्वीवर पाठवलं आहे, परंतु सो it is little bit difficult to understand but try to get into the message. तुम्ही यामध्ये लाईक समजून घ्यायचा प्रयत्न करा, कन्फ्यूज होऊ नका, गोंधळून जाऊ नका. वेदी काय आहे मी तुम्हाला सांगितलं होतं की आत्मिक जगाचा भौतिक जगाशी संबंध जिथे येतो, दॅट इज अ कनेक्टिंग पॉइंट, ते जोडणारी जागा म्हणजे वेदी. ओके, किंवा वेदी. ओके, वेअर द डिव्हिनिटी मीट्स विथ द ह्युमॅनिटी. ओके, जिथे दैवीपण, जिथे अलौकिक गोष्टी, जिथे परमेश्वराचं राज्य आपल्याशी
मनुष्याशी भेटतं, जिथे त्या गोष्टींची देवाणघेवाण होते, ती आहे जागा वेदी. सो वेदी काय झाली माहिती, एक असं पोर्टल झालं, एक असं असं ठिकाण झालं जिथून आत्मिक गोष्टींची शारीरिक भौतिक जगामध्ये देवाणघेवाण होऊ शकते. नवीन करारात जर आपण पाहिलं तर आपण आता हाताने दगडाने बांधलेली अशी वेदी घेऊन चालत नाही. त्या काळात वेदी एका ठिकाणी असायची. म्हणून पहा, लोक दरवर्षी सणाला मंदिरामध्ये जायची किंवा दरवर्षी अर्पण करायला जायची. दरवर्षी पापार्पण घेऊन, काही नवीन मूल जन्माला आलं तर त्यासाठी परमेश्वरासाठी भेटवस्ती घेऊन, अन्नार्पण घेऊन, पेयार्पण घेऊन किंवा होमार्पण घेऊन दरवेळेस त्या वेदीवर जायचे, कारण ती वेदी एका ठिकाणी असायची. प्रेज द लॉर्ड. जसं सगळ्यात सुंदर एक्झाम्पल म्हणजे जर तुम्ही पाहिलं असेल की हन्ना, तिच्या नवऱ्याचं नाव आहे एल्काना. जो एल्काना होता तो दरवर्षी कुठे जायचा? शिलो येथे जायचा. दरवर्षी तिकडे परमेश्वराच्या मंदिरामध्ये तो अर्पण घेऊन जायचा. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. दरवर्षी शिलो येथे शमूएलच्या पुस्तकात तुम्ही वाचाल, परमेश्वराच्या मंदिरात अर्पण घेऊन जायचा, कारण त्यावेळेस एका ठिकाणी वेदी असायची. दोज वर द स्टेशनरी, एका ठिकाणी स्थिर असलेल्या त्या वेद्या होत्या. पण नवीन करारामध्ये वेदी एकतर ती स्थिरही असू शकते, जसं आपण रेग्युलर चर्चला जातो, किंवा कोणाची एखादी प्रेयर रूम असेल, त्या ठिकाणी तुम्ही काही असं केलं असेल, एका ठिकाणी तुम्ही विशेष पर्पज साठी भेटत असताल, ती ही वेदी असते. ऑर इट कॅन बी मोबाईल, ती चालती फिरती वेदी सुद्धा असू शकते, जसं आपण स्वतः आहोत. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो वेदी एकतर एका ठिकाणी स्थिर असू शकते किंवा वेदी चालती फिरती मोबाईल वेदी सुद्धा असू शकते. ओके. सो ऑल्टर इज अ प्लेस वेअर द प्रेझेन्स ऑफ गॉड मस्ट बी. ओके. आपण दैवी वेदीबद्दल शिकत आहोत. इतर चुकीच्या वेद्यांबद्दल किंवा ज्या वेगवेगळ्या आहेत त्यांच्याबद्दल शिकवताना मी त्याबद्दल बोलेल. पण आता आपण ज्यावेळेस आपल्या देवाच्या वेदीबद्दल बोलत आहोत, सो ही अशी जागा असली पाहिजे जिथे देवाचं प्रेझेन्स, देवाची उपस्थिती असली पाहिजे. बरोबर आहे ना? जर देवाची उपस्थिती नाही तर मग त्या वेदीला अर्थच नाहीये. प्रेज द लॉर्ड. अदरवाईज ते काय होऊन जाईल माहिती, एक फक्त असं नाही का, एक ठिकाण होऊन जाईल, एक जागा होऊन जाईल जिथे फक्त आपण लाईक नावाला जागा असल्यासारखं. ओके. सो ऑल्टर इज अ प्लेस वेअर द प्रेझेन्स ऑफ गॉड हॅज टू बी, प्रेझेन्स ऑफ गॉड मस्ट बी. आय एम व्हेरी सॉरी. प्रेज द लॉर्ड. सो ऑल्टर कॅन बी मोबाईल और स्टेशनरी. सो ही जागा का असली पाहिजे? वेअर वी एस्टॅब्लिश द कनेक्शन विथ द लॉर्ड. आपण परमेश्वरासोबत जिथे संबंध प्रस्थापित करतो, त्यासाठी त्या जागेला वेदी म्हटलं जातं. ओके. प्रेज द लॉर्ड. सो एकतर सगळ्यात महत्वाचं, तुमच्या घरामध्ये, ओके, तुमच्या लिव्हिंग रूम मध्ये म्हणजे तुमच्या बैठकीच्या खोलीमध्ये तुम्ही वेदी बांधू शकता. तुमच्या निजण्याच्या किंवा बेडरूम मध्ये तुम्ही वेदी बांधू शकता. तुमच्या किचन मध्ये तुम्ही वेदी तयार करू शकता. तुमच्या मुलांच्या बेडरूम मध्ये तुम्ही वेदी तयार करू शकता. तुमच्या कारमध्ये, तुमच्या बाईकवर, तुमच्या ऑफिसमध्ये, कुठेही. बिकॉज आता नवीन करारामध्ये काय आहे माहितीये, बायबल सांगतं 1 कोरिंथी 3:16 मध्ये की तुम्ही परमेश्वराचं मंदिर आहात आणि परमेश्वराचा आत्मा तुमच्यामध्ये वस्ती करतो, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? सो इफ आय एम द टेम्पल ऑफ द लॉर्ड, आय एम दॅट ऑल्टर. हालेलुया. आज मी ती वेदी आहे. जसं येशू त्या वेदीवर अर्पण्यात आला, पण आज तोच परमेश्वरासमोर आपल्यासाठी मध्यस्थी करत आहे. ओके. कंटिन्युअसली आपल्यासाठी मध्यस्थी करत आहे पित्याजवळ. प्रेज द लॉर्ड. सो आज काय आहे माहिती, आपण स्वतः ती वेदी सुद्धा आहोत. बट येस, आपण असं बोलून चालणार नाही की नाही, मी तर नेहमीच प्रार्थना करते, मी स्वतःच परमेश्वरासाठी आहे, सो मला असं कुठे काही विशेष करण्याची गरज नाहीये. बेसिक स्टेप्स, सगळ्यात महत्वाचं, आपली पर्सनल वेदी असली पाहिजे. अब्रामाची प्रार्थनेची वेदी होती, त्याच्या वेगवेगळ्या वेद्या होत्या, पण त्याची प्रार्थनेची वेदी होती. प्रेज द लॉर्ड. सो लेट अस गो बॅक टू आवर फोर फादर्स अँड लर्न सम सॉलिड प्रिन्सिपल्स फ्रॉम देम. ओके. त्यांच्यापासून आपण काही उत्तम गोष्टी शिकूया. सो अब्रामाची ज्यावेळेस स्वतःची वेदी होती, प्रार्थनेची वेदी होती, आपण पाहिलं होतं त्याने बेथेल, पूर्वेला आय आणि बेथेल याच्या ठिकाणी त्या पर्वतावर त्याने जिथे तो राहायचा, ओके, बायबल सांगतं तो डेरा देऊन जिथे त्याने तंबू बांधला होता, तिकडे एक वेदी बांधली होती. त्या वेदीवर त्या ठिकाणी त्याने प्रार्थनेची वेदी बांधली होती. त्याच्यानंतर तो जेव्हा पुढे गेला, तिकडे सुद्धा त्याने वेदी उभारली, ती त्याची प्रार्थनेची वेदी होती. सो तुम्ही जिथे राहता, तुमच्या घरामध्ये, त्या ठिकाणी एक तुमची प्रार्थनेची पर्सनल ऑल्टर वेदी असलीच पाहिजे. सो व्हॉट आर द प्री रिक्वायरमेंट? सगळ्यात महत्वाचं म्हणजे डेझिग्नेट अ प्लेस. असं नाही की खूप मोठी जागा असली पाहिजे, काहीतरी असलं पाहिजे, नाही. कुठेही तुमच्या घरामध्ये एखादा कोपरा, एखादी जागा,
ही अशी जागा तुम्ही ठरवायची आहे की तिकडे तुम्ही रोज प्रार्थना करायला जाणार. तुम्ही कुठेही प्रार्थना करू शकता. तुम्ही घरात करा, ह्या कोपऱ्यात करा, त्या कोपऱ्यात करा. पण असं एक एक जागा, एक विशिष्ट जागा तुम्ही ठरवा. अशी एक विशिष्ट जागा नियुक्त करा की तिकडे त्या ठिकाणी मी रोज प्रार्थनेसाठी जाणारच जाणार. त्या ठिकाणी मी गुडघे टेकणार, त्या ठिकाणी मी आराधना करणार, त्या ठिकाणी मी हात उंच करणार, त्या ठिकाणी मी बायबल वाचणार. सो तुमच्या घरामध्ये अशी कुठली जागा आहे की जिकडे तुम्हाला कम्फर्टेबल वाटतं, ज्या ठिकाणी तुम्हाला लगेच कनेक्ट झाल्यासारखं वाटतं. पहा, युजुअली आपली एक जागा विशिष्ट ठरलेली असते की त्याच ठिकाणी. चर्चमध्ये पण पहा, काही लोकांची जागा ठरलेली असते. त्याच ठिकाणी, त्याच कोपऱ्यात किंवा त्याच चेअरवर, त्याच साधारण परिसरात बसलं की त्या लोकांना बरं वाटतं. ओके, सो कसं त्यानुसार तुमच्या घरामध्ये कोणती जागा आहे, एखादा कोपरा, एखादी जागा अशी तुम्ही डिसाईड करा की नाव दिस इज माय प्लेस ऑफ माय पर्सनल ऑल्टर. ही माझी स्वतःची वैयक्तिक वेदीची जागा आहे. इथे मी रोज परमेश्वराशी भेटणार आहे. मी रोज परमेश्वरासोबत बोलणार आहे, कम्युनिकेट करणार आहे. प्रेज द लॉर्ड. त्याच्यानंतर काय माहिती, इट नीड्स टू बी सॅन्टिफाय. पहा, वेदीवर कोण अर्पण घेऊन जायचं? प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. एवढं बेसिक गोष्टी आपल्याला माहिती आहेत. प्रेज द लॉर्ड. वेदीवर कोण अर्पण घेऊन जायचं? याजक. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं, जर तुम्ही जुना करार वाचलं तर इतर लोक कोणी वेदीवर जाऊ शकत नव्हते. याजक सगळ्या लोकांच्या वतीने पापाचं अर्पण घेऊन त्या वेदीवर जायचा. मग याजकाला ज्यावेळेस वेदीवर जायचं असायचं ना, खूप साऱ्या गोष्टी परमेश्वराने सांगितल्यात की त्याने कसं राहायला पाहिजे, आदल्या दिवशी कसं राहायला पाहिजे, कसं काय काम केलं पाहिजे, त्याचं हृदय, त्याचं मन स्वच्छ असलं पाहिजे, तो विटाळलेला नसला पाहिजे, अमंगळ विचार केले नसले पाहिजे. सो त्याने स्वतःला किती पवित्र, किती वेगळं राखलेलं पाहिजे. ही शुड सॅन्टिफाय हिमसेल्फ. ओके, स्वतःला देवासाठी त्याने वेगळं राखलं पाहिजे. मग तुमच्या पर्सनल ऑल्टर विषयी जर आपण आज बोलत आहोत, आपली वैयक्तिक प्रार्थनेची वेदी जी आहे, आणि त्या वेदीवर ज्यावेळेस तुम्ही देवाला भेटायला जाता, तुम्ही एक याजक म्हणून जाता. इनफॅक्ट आपण नवीन करारानुसार परमेश्वराने प्रकटीकरण 1:6 नुसार आपल्याला त्याचं याजक आणि राजे असं बनवलं आहे. सो आपण राजे पण आहोत, आपण याजक पण आहोत. प्रेज द लॉर्ड. देवाने तसं बनवलंय. मग जर तुम्ही याजक आहे ना, तर तुम्ही याजकासारखं राहिलं पण पाहिजे. सो सगळ्यात महत्वाचं, ओके, डेझिग्नेट अ प्लेस, एखादी जागा पर्सनल प्रेयर म्हणून, तिकडे ऑल्टर म्हणून तुम्ही डिसाईड करा. त्याच्यानंतर त्या जागेला इट्स लाईक यु नो, पहा, चर्चमध्ये गेले, हा, चर्चमध्ये एखादं ऑल्टर आहे, वेदी आहे, जिथे पाळक किंवा उभं राहून तुम्हाला शिकवताय, जिथे बायबल खोलून उभे राहतायत, तिकडे तुम्ही जाऊन कुरकुर कराल, तिकडे तुम्ही जाऊन शिवेगाळी कराल, तिकडे कोणी जाऊन चुगली कराल, अशा गोष्टी कराल नाही करणार. यू विल फील, अरे मी कुठे, मी काय करतोय. ओके, सो ह्या सगळ्या गोष्टी परमेश्वराने आपल्याला जुन्या करारात शिकवलेल्या आहेत. सो तुमच्या वेदीवर पण ज्यावेळेस तुम्ही येताना असं सहज घेऊ नका. यू शुड हॅव दॅट, यु नो, तुम्हाला ही जाणीव असली पाहिजे की इथे मी परमेश्वरासोबत कम्युनिकेट करते. दिस इज माय प्लेस. या ठिकाणी मी कुरकुर करणार नाही, ह्या ठिकाणी मी चुगली करणार नाही, ह्या ठिकाणी मी बडबड करणार नाही, शिवेगाळी करणार नाही, ह्या ठिकाणी मी चुकीचं वर्तणूक करणार नाही. का? दॅट यू शुड बी इन दॅट कॉन्शियसनेस. तुम्ही त्या जाणीवेमध्ये असले पाहिजे, त्या विवेकामध्ये असले पाहिजे की तुम्ही कोणाशी बोलायला तिथे जातात. ओके, सो तुमच्या स्वतःलाही तुम्हाला शुद्ध करायचंय, तुमच्या स्वतःलाही तुम्हाला वेगळं स्वतःसाठी राखून ठेवायचंय. अँड देन, ओके, ज्यावेळेस पर्सनल ऑल्टरची वेळ येते, काही वेद्यांना तुम्ही एक स्पेसिफिक टाइम देऊ शकता की लॉर्ड इथे येते, ह्या वेदीवर तू माझी अपेक्षा करू शकतो, रोज मी इथे येऊन भेटणार. काही ठिकाणी, ओके, इतर वेळेस तुम्ही कधीही जा, कधीही प्रार्थना करू शकता. बट तरी सुद्धा तुमची पर्सनल जी देवासोबत नियुक्त केलेली एक वेळ असली पाहिजे की जिथे तुम्ही परमेश्वराला बोलू शकता. लॉर्ड, समजा सकाळी असेल, रात्री असेल किंवा काय, विचार करा आणि ह्या गोष्टी व्यवस्थित करा. एकदम उत्साहाने, एकदम काय म्हणतात आपण, एकदम उत्साहात जाऊन किंवा खूप एनकरेज होऊन जे जमणार नाही अशा गोष्टी बोलू नका. ओके, सो विचार करा की ही वेळ मला शक्य आहे. काही असू दे, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, कुठलाही दिवस असू दे, काही असू दे, ह्या वेळेस ह्या ठिकाणी परमेश्वर, लॉर्ड यू कॅन एक्सपेक्ट मी. तू ह्या ठिकाणी प्रभू मी असेल याची अपेक्षा करू शकतो. ह्या ठिकाणी जसं की रोज सकाळी प्रभू 5 वाजता किंवा 6 वाजता जो तुमचा टाइम असेल, ह्या ठिकाणी या वेळेस मी प्रभू इथे असणार, मी रोज तुला ह्या ठिकाणी भेटणार, मी इथे थोडा वेळ येणार आणि प्रभू मी तिकडे तुझ्यासोबत वेळ घालवणार. ओके, सो ह्या गोष्टी का करायच्या? सो दॅट तुमची वेदी जी आहे ना, ज्यावेळेस तुम्ही एखादी जागा नियुक्त करता, ज्यावेळेस तुम्ही स्वतःला शुद्ध करता, सॅन्क्टिफाय करता, ज्यावेळेस तुम्ही त्या
ठिकाणी त्या वेदीला एक स्पेसिफिक टाइम देता, की रोज या वेळेला तर मी इथे असणार, ही वेळ मी दुसऱ्या कोणाला देणार नाही, कॉम्प्रोमाइज करणार नाही. तर त्यावेळेस काय होतं माहिती, तुमच्या वेदीवर सतत अग्नी तेवत राहतो, ती एक जाणीव राहते, तुमच्या वेदीकडे दुर्लक्ष केलं जात नाही. काही लोकांचा रात्रीचा वेळ असेल, माइट बी तुम्ही बोला रोज रात्री ह्या वेळेस प्रभू मी या ठिकाणी येणार. इट इज लाईक आय एम टेलिंग लॉर्ड, लॉर्ड ह्या वेळेस मी रोज इथे असणार. ओके, सो परमेश्वरासोबत ह्या गोष्टी करायच्या आहेत. का? कारण ज्यावेळेस एखाद्या ठिकाणी तुम्ही परमेश्वरासोबत कुठल्या गोष्टी ठरवता, तर तिकडे एक करार केला जातो. ओके, आपण ह्या विषयी अजून पुढे शिकूया. प्रेज द लॉर्ड. त्याच्यानंतर ना अशी वेळ निवडा जी वेळ तुमच्यासाठी कम्फर्टेबल आहे, की जिथे जास्त नॉईज नसणार, ज्यावेळेस तुम्हाला खूप डिस्टर्बन्स नसणार. नाही तर सकाळी सगळ्यांची ऑफिसला जायची वेळ, ओके, मोस्टली समजा सकाळचे सगळे कॉलेज ऑफिस स्कूलला जाण्याची वेळ आहे आणि तुम्ही म्हणणार प्रभू या वेळेस मी या वेदीवर असणार, आणि मग ते सगळी कामं सोडणार तुम्ही, आणि मग तिकडे घरात चिडचिड भांडणं, इकडून हे लोक आवाज देत आहेत, ते लोक आवाज देत आहेत. नाही, अशी एक वेळ ठरवा की जिथे तुम्हाला डिस्टर्बन्स, तुमच्यासाठी गोंधळ कमी असेल, तुम्ही ती वेळ शांतपणे परमेश्वराला देऊ शकता. जी काही वेळ असेल, ओके, ती वेळ ठरवा आणि त्या वेळेसाठी सुद्धा प्रार्थना करा. पण त्या वेळेला तुम्ही रोज परमेश्वरासोबत तिकडे कनेक्ट होणारच होणार. ओके, याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही इतर वेळेस नाही होऊ शकत, पण ही एक विशिष्ट वेळ पर्सनल वेदीसाठी असलीच पाहिजे. प्रेज द लॉर्ड. त्याच्यानंतर हालेलुया, ब्रिंग अ सॅक्रिफाईस. कुठलीही वेदी ही बलिदानाशिवाय त्या वेदीवर जाता येत नाही. बायबल सांगतं तू परमेश्वराच्या मंदिरी जेव्हा पाऊल टाकतोस तेव्हा जपून पाऊल टाक. हालेलुया. का असं म्हटलं आहे? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. सो ऑलवेज ब्रिंग अ सॅक्रिफाईस. त्या काळात जसं सांगण्यात आलं होतं तसं आपापल्या ऐपतीप्रमाणे ते लोक काही ना काही बलिदान किंवा काही ना काही भेट वस्तू घेऊन जायचे. आज आपल्या वेदीवर सॅक्रिफाईस काय आहे माहिती? ज्या वेळेस आपण आपल्या स्तुतीचं यज्ञ परमेश्वराला देतो. सो इट शुड कम फ्रॉम हार्ट. असं नाही की वेदीवर तुम्ही मोबाईल घेऊन गेले, हा प्रभू 15 मिनिटं मी इकडे बघताय, नो नो नो. वेन यू आर मीटिंग गॉड ॲट युअर पर्सनल ऑल्टर, ज्यावेळेस तुमच्या वैयक्तिक वेदीवर तुम्ही परमेश्वराला भेटायला जाताय, सगळ्यात पहिलं तुमचा मोबाईल बाजूला ठेवा, सगळ्यात पहिलं टीव्ही स्विच ऑफ करा. यू कॅन नॉट गो विथ युअर मोबाईल फोन. नो, अ बिग नो. ओके, ही गोष्ट नाही चालणार. सो मोबाईल फोन घेऊन तुमच्या वेदीवर जा. मग काही लोक म्हणतील नाही, मोबाईल फोन मध्ये मी आराधनेची गाणी लावते, मी वर्शिप लावते, किंवा मोबाईल फोन मध्ये मी बायबल वाचते. आय एम टेलिंग यू, यू कॅन नॉट बी फेथफुल टू युअर पर्सनल ऑल्टर इफ यू आर कॅरिंग युअर मोबाईल फोन. कारण तो मोबाईल फोन आहे ना, तो कशा ना कशा प्रकारे तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करणारच आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो तुम्हाला काय करायचंय माहिती? त्या वेदीवर तुम्हाला तुमचा मोबाईल फोन घेऊन जायचा नाहीये, बिलकुल नाही जायचंय. का? मोबाईल फोन नाहीये तर तुम्ही देवाची आराधना नाही करू शकत. तुम्ही देवासाठी तुमचं पुस्तक बायबल खोलून वाचू नाही शकत वचन. तुम्ही तिथे देवाशी कुठलंही डिस्ट्रॅक्शन नाही, प्रभू फक्त तू आणि मी, असं नाही करू शकत. अर्धा तास, पाऊण तास, 1 तास नाही देऊ शकत आपण आपल्या पर्सनल ऑल्टरवर. प्रेज द लॉर्ड. सो डिस्ट्रॅक्शन नसला पाहिजे, गोंधळ नसला पाहिजे. मोस्ट ऑफ द टाइम मी कसं करते, माझी मुलं वगैरे सगळे उठायच्या आधी अर्ली मॉर्निंग, ते झाल्यानंतर मुलं स्कूलला गेल्यानंतर दुपारी मी बायबल स्टडीला बसते. ओके, त्याच वेळेस माझी सगळी कामं वगैरे चालू असतात, आणि मग इव्हनिंगला तर आमचं चालूच असतं मुलांसहित. मग माझे हस्बंड वगैरे आम्ही सगळेजण मिळून दिवसभरामध्ये आम्ही किती बिझी असू दे, जो काही वेळ मिळेल आम्ही सगळेजण मिळून एकत्र प्रार्थना थोडा वेळ तरी करतोच करतो. दॅट इज आवर फॅमिली ऑल्टर. प्रेज द लॉर्ड. पण आमच्या सगळ्यांची वैयक्तिक वेदी आहे. आय एम टेलिंग यू. माझ्या लहान मुलीची आहे, माझ्या मोठ्या मुलीची आहे. आम्ही त्यांना सांगतो की इकडे बसायचं, ही प्रार्थना करायचीच आहे, जशी येईल तशी, पण तुम्हाला करायची. तुम्ही स्वतः एकटे तुमच्या देवासोबत तो वेळ घालवणार आहे. प्रेज द लॉर्ड. सो इट इज लाईक स्पेंडिंग क्वाईट टाइम विथ द लॉर्ड. क्वाईट टाइमचा कन्सेप्ट जर तुम्हाला माहित असेल, किंवा देवासोबत एकांतात तो वेळ, शांतीमध्ये तो वेळ घालवणं, तो पर्सनल वेदीवर आपल्याला घालवायचा आहे. प्रेज द लॉर्ड. सो खूप बेसिक 4 मुद्दे सांगितले आहेत मी. सगळ्यात पहिले, एखादी प्लेस जागा नियुक्त करा. कुठेही असू दे, कशी असू दे, तुमच्या हॉलमध्ये असेल, किचन मध्ये असेल, कुठलीही जागा, कुठलाही कोपरा, कुठलंही ठिकाण, दाराच्या मागे असेल. माझ्या इनिशियल डेज मध्ये, आय एम टेलिंग यू द ट्रूथ, मी हॉस्टेलला राहत असताना वगैरे, आय यूज टू स्पेंड टाइम इन द वॉशरूम.
मी बाथरूम मध्ये जायचे तिकडे, नाही का, बाकीच्यांना मग वाटायचं ओके ही बाथरूमला गेली आहे किंवा काय, तिकडे जायचे मी. मोस्ट ऑफ द टाइम बाथरूम मध्ये जाऊन दाराच्या मागे वगैरे लाईक हे करून मी प्रार्थना करायचे किंवा काहीतरी देवासोबत कम्युनिकेट करायचे. जास्त वेळ नाही, जसे असेल 15-20 मिनिटं जी काही मिळतील ती. किंवा मी ज्यावेळेस हॉस्पिटलला काम करायचे त्यावेळेस एखादं रूम हॉस्पिटलचं जरी काम असेल तर त्या पर्टिक्युलर रूम मध्ये त्या ठिकाणी मी जाऊन तिथे प्रार्थना करायचे. सो अशा प्रकारे मी त्या ठिकाणी जे असेल ते, इट्स नॉट की जागा काय आहे महत्वाचं नाही, त्या जागेला त्या वेळेस तुम्ही देवाला काय महत्व देताय ना हे महत्वाचे आहे. ओके, सो एखादी तुमची जागा ठरली पाहिजे. मग त्यानंतर तुम्ही स्वतःला शुद्ध राखा, स्वतःला पवित्र राखा. याविषयी मी अजून पुढे तुम्हाला शिकवेन की काय ऍक्च्युअली याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर एखादी वेळ नियुक्त करा, अशी वेळ निवडा ज्या वेळेमध्ये तुम्हाला डिस्टर्बन्स कमी असेल. तुमचे मोबाईल फोन, तुमच्या बाकीच्या गोष्टी, इतर काही असं डिव्हाइस वगैरे घेऊन जायचं नाही. फक्त तुम्ही तुमचं बायबल आणि परमेश्वर, आणि त्या ठिकाणी तुमचा क्वाईट टाइम देवासोबत स्पेंड करा. सुरुवात ऍटलिस्ट 15 मिनिटांनी करा की रोज 15 मिनिटं प्रभू ह्या वेळेला मी इथे असणार म्हणजे असणारच. सो प्रभू रोज तू सकाळी इथे मला भेटायला ये. ज्या वेळेस शल्मोनाने मंदिराची समर्पण केलं आणि त्याने वेदी बांधली, त्या वेदीवर त्याने अर्पण केला, हा खूप मोठ्या प्रमाणात त्याने अर्पण केलं. तो काय म्हणाला माहिती, इट इज नॉट बिकॉज ऑफ दॅट टेम्पल, ते मंदिर किती सुंदर बांधलंय, किती भव्य बांधलंय आणि प्रभू प्रार्थना ऐकतो, नाही. मंदिर बांधून पूर्ण झाल्यानंतर तिकडे ज्यावेळेस वेदी बांधून शल्मोनाने त्या राजाने ज्यावेळेस अर्पण केलं त्यावेळेस तो राजा काय म्हणाला माहिती, प्रभू जो कोणी त्या वेदीवर अर्पण केल्यावर, ओके, जो कोणी ह्या मंदिरात या ठिकाणी येईल, या वेदीकडे येईल आणि तुझ्याकडे हात उंच करेल, आपलं हृदय तुझ्या पुढे नम्र करेल, त्याची प्रार्थना तू ऐकशील. सो त्या ठिकाणी त्या वेदीवर शल्मोनाने करार केला अँड लॉर्ड सेड येस, हालेलुया. सो ते मंदिर भलेही मोठं असेल, प्रशस्त असेल, पण त्या वेदीवर ज्या गोष्टी शल्मोनाने बोलल्या आणि देवाला मागितले त्या गोष्टी झाल्या. सो वेदी एवढ्या मोठ्या मंदिरात सुद्धा गरजेची होती. प्रेज लॉर्ड. सो तुमचं घर छोटा असू दे, मोठा असू दे, खूप मोठे लीडर असाल, साधारण व्यक्ती असाल, काही असू दे, ही वेदी तुमची पर्सनल प्रार्थनेची वैयक्तिक वेदी असलीच पाहिजे. त्या ठिकाणी एक टाइम तुम्ही सांगा की रोज ह्या वेळेस इतके वाजता प्रभू मी इथे असणार, इथे आपण दोघं भेटायचे, तू माझ्याशी बोल आणि मी तुझ्याशी कम्युनिकेट करणार आहे, मी तुझ्यापासून शिकणार आहे, मी तुझ्यापासून ऐकणार आहे. रोज तुम्ही हे करा. रोज सुरुवात करा बायबल वाचायला, एखादं गाणं गा, सगळं करा. मी तुम्हाला सांगते, तुम्हाला चेंजेस दिसतील, तुम्हाला परमेश्वराचा आवाज ऐकायला येईल, तुम्हाला समजून येईल. यू विल रिसीव्ह द वर्ड like solution word or you will receive some revelation in your heart आणि तुम्हाला कळेल की परमेश्वर इथे माझ्याशी बोलतोय. पण तुम्ही फेथफुल राहिलं पाहिजे त्या वेळेला. प्रेज द लॉर्ड. सगळ्यात महत्वाचं, ओके, सगळ्यात महत्वाचं, ज्यावेळेस तुम्ही तुमची पर्सनल वेदी उभारता, यू नीड टू ज्या चुकीच्या वेद्या आहेत त्या आधी डिस्ट्रॉय केल्या पाहिजे. चुकीचे कोणते कॉव्हनंट्स किंवा करार आहेत ते सगळे तुम्हाला नष्ट करायचे, त्या सगळ्या गोष्टींपासून तुम्हाला सोडवायचे. सो बरेच वेळा आपल्याला माहित नसतं आपल्या पूर्वजांनी काय केले, आपल्या आधीच्या पिढीने काय केलेलं आहे. प्रार्थना करा, तुमच्या पर्सनल वेदीवर प्रार्थना करा. परमेश्वराला सांगा, पवित्र आत्मा, मला माहित नाही की माझ्या आधी काय होऊन गेले, कुठल्या गोष्टी, कुठली पॅटर्न, कुठली पद्धत, कुठली शैली माझ्या घराण्यामध्ये, माझ्या कुटुंबामध्ये, जसं तुमच्या कुटुंबाचं नाव घ्या, तुमचं जे सरनेम आहे ह्या घराण्यामध्ये, ह्या वंशामध्ये चालू आहे, मला दाखव. आणि तुम्हाला दिसून येईल. गॉड विल गिव्ह यू दॅट विजडम. तुम्हाला पवित्र आत्मा त्या गोष्टी दाखवेल आणि तुम्हाला ते ओळखण्याचं ज्ञान, डिझनिंग पण तुम्हाला मिळेल, ते पारखण्याचं ज्ञान पण येईल. आणि जेणेकरून तुम्हाला समजेल, अरे हा, ही गोष्ट आहे जी माझ्या वाढीसाठी अडखळण बनते, ही गोष्ट आहे ज्याच्यामुळे मी बांधले गेले आहे, ही गोष्ट आहे जी नेहमी नेहमी मला पाडते आणि म्हणून माझ्या जीवनात चांगलं काही घडत नाहीये. ओके, पण ह्या सगळ्यासाठी तुम्ही स्वतःच्या पर्सनल वेदीवर प्रार्थना करायला लागा. प्रेज द लॉर्ड. आता मला तुम्हाला सांगू द्या, ज्या वेळेस तुम्ही वेदीवर येतात तर सगळ्यात पहिलं तिकडे रिपेंटन्स असलं पाहिजे. ओके, देर हॅज टू बी रिपेंटन्स. पण रिपेंटन्स कशासाठी? 2 प्रकारचं पश्चाताप, 2 प्रकारचं रिपेंटन्स असलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं एक तर पर्सनल, की प्रभू जसं मी माझ्या वेदीवर आले तर मी एक स्वाती म्हणून किंवा मी म्हणून जे माझ्या चुका झाल्या, जे काही आहे त्यासाठी, किंवा माझ्यामध्ये ह्या कमजोरी आहेत, अजूनही मला असं वाटते, अजूनही मला इथे प्रभू चॅलेंजेस आहेत, त्या गोष्टीसाठी मी देवाकडे पश्चाताप करणार. आणि दुसरं, त्या वेदीवर ज्यावेळेस तुम्ही येता, फर्स्ट पर्सनल अँड देन लाईक आयडेंटिफिकेशन ऑन बिहाफ ऑफ युअर फॅमिली मेंबर्स. तुमच्या कुटुंबाच्या वतीने किंवा तुमची परिवारात जे लोक आहेत त्यांच्या वतीने सुद्धा तुम्ही तिकडे माफी मागणार. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड.
ज्यावेळेस दानिएल प्रार्थना करत होता, मध्यस्थी करत होता, दानिएल कशा प्रकारे रडत होता माहिती परमेश्वरासमोर, की प्रभू जसं काही हे पाप मीच केले, आम्हीच केले प्रभू, आमच्या पूर्वजांनी ह्या गोष्टी केल्या, परमेश्वर आमच्याकडून पूर्वजांनी केल्या, दानिएलच्या आधी कितीतरी पिढी झाले त्यांनी काही चुका केल्या होत्या, आणि दानिएल परमेश्वरासमोर गुडघे टेकून प्रार्थना करतोय, रडतोय, म्हणतोय प्रभू आम्ही तुझ्या विरोधात वागलो, आम्ही तुला विसरलो, आम्ही तुला सोडून दुसऱ्या गोष्टींच्या नादाला लागलो, आम्ही चुकीच्या गोष्टींमध्ये गुंतलो, आम्ही हे केले. ओके, दॅट इज पर्सनल आयडेंटिफिकेशन ऑन बिहाफ ऑफ युअर फॅमिली मेंबर्स. तुमच्या कुटुंबाच्या, तुमच्या घरातल्या लोकांच्या वतीने तुम्ही स्वतः ते करणं. अजून एक मी एक्झाम्पल देते. आय गेस शमूएल 27:25. येस, ओके. 1 शमूएल 25. तुम्हाला माहित असेल की ही अबिगेलची आणि नाबालची स्टोरी आहे. तर ही स्टोरी मला नाही तुम्हाला सांगायची. ही अबिगेल जी आहे नाबाल नावाच्या एका पुरुषाची बायको आहे. हा नाबाल दाविदाला आणि त्याच्या लोकांना मदत करायचं नाकारतो, आणि त्यावेळेस दावीद त्याच्यावर खूप रागवतो, आणि दावीद म्हणतोय नाबालाच्या घराण्यातील एकाही पुरुषाला मी जिवंत ठेवणार नाही. दावीद स्वतःसोबत 400 माणसं घेतो, स्वतःची तलवार घेतो, 400 माणसं त्यांची तलवारी घेतात, आणि आता ते युद्ध करायला जाणार आहेत. ही अबिगेल त्यावेळेस घरात नसते, त्या नाबालाची स्त्री. आणि ती अबिगेलला हे जे नाबालाचे गुराखी असतात, कारण तो खूप श्रीमंत आहे, बायबल सांगतं त्याच्याकडे 3000 मेंढरं, 1000 बकरी, आणि तो आपल्या मेंढरांची लोकर कातरत बसलेला असतो. त्याने माणसं लावले तितके त्याच्याकडे मेंढरं आहेत त्यांची लोकर कातरण्यासाठी. आणि मग त्याची लोकर कातरणारी माणसं आहेत ना त्याच्याकडे जात नाही, कारण या नाबालचा स्वभाव थोडा रुक्ष आहे, थोडा विचित्र आहे, तो कधी कोणाशी चांगलं बोलत नाही. अबिगेलकडे येतात आणि म्हणतात आज आपलं काही खरं नाहीये. ते म्हणतात हा जो दावीद आहे, ज्यावेळेस आपल्या ठिकाणी इथे तो राहत होता कर्मेल या ठिकाणी, त्याने कधीच आपल्याला त्रास दिला नाही. दाविदामुळे, त्याच्या लोकांमुळे आमचं संरक्षण व्हायचं, या डोंगराळ भागात आम्ही सुद्धा सुरक्षित राहायचो, आमच्याशी सलोख्याने तो वागलाय. परंतु नाबाल तुझा नवरा आहे ना, तो त्याच्याशी नीट वागला नाही, आणि आमच्या कानी पडलंय की दावीद आता या सगळ्यांना मारण्यासाठी तलवारी घेऊन निघाला आहे. तर आज काही खरं होणार नाहीये, पण आम्ही सांगतो. ते गुराखी दाविदाविषयी, त्याच्या वागण्याविषयी साक्ष देतात अबिगेलकडे. आणि जसं अबिगेलला कळतं की हा खूप रागामध्ये दावीद निघालाय, ती काय करते माहितीये का, गाढवं घेते, 200 भाकरी घेते, कितीतरी गुळाची ढेप, अजून खाण्यापिण्याचे बरेचसे पदार्थ, अंजिराच्या ढेपा, किशमिसाचे घड, 5 मेंढरांचे रांधलेले मांस, द्राक्षारसाचे 2 बुधले, अशा बऱ्याचशा गोष्टी घेते आणि आपल्या माणसांसोबत पुढे पाठवते. कारण दावीद ऑलरेडी रस्त्यात तिला मिळणार आहे, कारण तो निघाला आहे. आणि ती म्हणते की आपण दाविदाला भेटायला जाऊया का, त्याचा क्रोध शांत करायचे. ती कशा प्रकारे दाविदाशी बोलते पहा. 1 शमूएल याचा 25वा अध्याय, याचं 23-24 वचन मी तुमच्यासाठी वाचते. 1 शमूएल 25, 23 आणि 24. अबिगेल दाविदास पाहून झटकन गाढवावरून उतरली व दाविदा पुढे जमिनीवर उपडी पडून तिने दंडवत घातले. ती त्याच्या पाया पडून म्हणाली, अहो माझे स्वामी. ओके, अबिगेल ती स्त्री कशी बोलते, अहो माझे स्वामी, हा अपराध माझ्याच शिरी असू द्या. आपल्या दासीला आपल्या कानात काही सांगू द्या, आपल्या दासीचे बोलणे ऐका. माझ्या स्वामीने त्या अधम नाबालाचे काही एक मनात आणू नये, तो आपल्या नावासारखाच आहे. प्रेज द लॉर्ड. ती सुरुवात कशी करते माहिती, माझ्या नवऱ्याने दावीद तुझा अपमान केलाय, तू तुझ्या माणसांचा अपमान केलाय, परंतु हा अपराध माझ्याच शिरी असू द्या. सो व्हॉट इज द पर्सनल आयडेंटिफिकेशन, यु नो, काय गोष्टी तुम्हाला ओळखायच्या त्या वेदीवर. ज्यावेळेस तुमच्या घरातल्यांच्या वतीने तुम्ही प्रार्थना करायला, इट इज नाही प्रभू माझ्या नवऱ्याने हे केलं, प्रभू माझा नवरा असा वागतो, प्रभू माझा नवरा तसा करतो, प्रभू माझ्या घरात लोक अशी करतात, माझी मुलं अशी आहेत. दॅट इज नॉट रिपेंटन्स. नो नो नो. जसं काही ही गोष्ट आपणच केली, आपल्याकडून हे चुकलंय, अशा प्रकारे देवासमोर जा, त्या वेदीवर जा आणि प्रभूला म्हणा, प्रभू आम्हाला माफ कर, आमच्याकडून ही चूक झाली, माझ्या घरात ह्या गोष्टी घडल्या, माझ्या मुलांकडून ह्या गोष्टी घडल्या, पण प्रभू त्यांच्या वतीने आम्ही परमेश्वर तुझ्या समोर माफी मागतो. सो व्हॉट यू शुड डू, एक तर स्वतःच्या कमजोरीसाठी, पापांसाठी माफी मागायची, देन स्वतःच्या कुटुंबासाठी, तुमच्या परिवाराच्या वतीने एक याजक म्हणून तुम्ही त्या वेदीवर जाताय. याजक स्वतःसाठी नाही, सगळ्या लोकांच्या पापाचं अर्पण घेऊन परमेश्वराच्या वेदीवर जायचा. जर तुम्ही एक याजक म्हणून त्या वेदीवर जाताय, तुमच्या नवऱ्याच्या वतीने, पत्नीच्या वतीने, मुलांच्या वतीने, आई वडिलांच्या वतीने, सासू सासऱ्यांच्या वतीने, सुनेच्या वतीने त्या वेदीवर जा.
त्यांनी जरी चूक केली असेल, प्रभू त्यांनी केले माफ कर, नो, तिथे तुम्ही देवासमोर बसून ह्याने काय केले हे नाही सांगायचंय. तिकडे देवाजवळ जायचं आणि माफी मागायची. ओके, ऑलवेज स्टार्ट विथ द रिपेंटन्स, देन गो अँड यु नो व्हॉट एव्हर सॅक्रिफाईस, जे काही बलिदान, जे काही स्तुती, जे काही यज्ञ तुम्ही घेऊन, सॅक्रिफाईस हॅज टू बी सॅक्रिफाईस. आणि हे केव्हा सॅक्रिफाईस, म्हणजे बलिदान असलं पाहिजे ना, असं बलिदान, सॅक्रिफाईस, बलिदान म्हणजे एखादी गोष्ट ना तुम्ही बली किंवा एखाद्या गोष्टीचं तुम्ही तिकडे अर्पण करताय, एखादी गोष्ट तुम्ही बळी देताय आणि ते दान देताय, याचा अर्थ ते तुम्हाला कुठेतरी ते इट कॉस्ट यू समवेअर. ओके, तुम्हाला त्याचं कुठेतरी मोल भरावं लागल्यासारखं, तुमच्यासाठी ते सहज नाहीये. सो ज्या वेळेस तुम्ही या वेदीवर जाणार, कधी कधी चॅलेंजेस असणार की तुम्ही नाही देवासोबत बसू शकत आहे, तुम्हाला स्तुती नाही करता येत आहे, किंवा तुमचं लक्ष नाही लागत आहे, खूप आतमध्ये चिडचिड होतीये, नाही कोणाशी बोलायचे, घरात आत वाद झालाय, रागावून बसले, हे झाले, तरी सुद्धा त्या वेदीवर जा, देवाची स्तुती करा, देवाची आराधना करा, लोकांच्या वतीने तिकडे माफी मागा, परिवाराच्या वतीने तिकडे परमेश्वरासमोर मध्यस्थी करा. दॅट इज सॅक्रिफाईस. हालेलुया, ते बलिदान आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सी, जिथून आपण आहोत, आपण परमेश्वरापासून आहोत. सो परमेश्वराशी आपला कॉन्टॅक्ट आपण ह्या वेदीद्वारे करतो. प्रेज द लॉर्ड. या वेदीवर ज्या वेळेस तुम्ही परमेश्वरासोबत रोज भेटता, इट इज लाईक यू आर एस्टॅब्लिशिंग अ कॉव्हनंट विथ द लॉर्ड. देवासोबत परमेश्वरा समक्ष हा करार केला जातो की या ठिकाणी या वेळेस आम्ही ह्या गोष्टी करणार आहोत प्रभू, आणि आपण या ठिकाणी रोज एकमेकांना भेटणार आहोत. या प्रकारे तुम्ही तुमच्या वेदीची सर्व्हिसिंग करू शकता, तुम्ही तुमची वेदी मेंटेन करू शकता, तुम्ही तुमची वेदी सतत अग्नीने तेवत ठेवू शकता. दीज आर सम बेसिक सिंपल स्टेप्स. पण याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही त्या ठिकाणी गेले नाही तर प्रार्थना होत नाही वगैरे. नो, यू कॅन प्रे ॲट एनी टाइम, एनीवेअर. ओके, आम्ही जेव्हा आमच्या कारमध्ये बसतो, जेव्हा आमच्या कारमध्ये इट इज लाईक इट्स अ रूल, आमच्या कारमध्ये प्रार्थनेची वेदी आहे. लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळेजण एक जण प्रार्थना करतातच करतात. प्रेज द लॉर्ड. व्हेन आय यूज्ड टू गो टू माय हॉस्पिटल, ज्यावेळेस मी बाईकवर जायचे, ओके, त्यावेळेस द मोमेंट आय यूज टू स्टार्ट बाईकवर माझी एक प्रकारे ना मध्यस्थीची विधी असायची. आय डोंट नो, माझं बाईकवर मी बाईक स्टार्ट केली की जिथे पण कुठे जायचे, अन्य भाषा आणि लोकांसाठी मध्यस्थी ही माझी तिथे सुरू व्हायची. अँड एव्हरी टाइम, म्हणजे घरात जेवढं चांगलं नाही व्हायचं तेवढं माझं तिथे, वेन आय वॉज ड्रायव्हिंग, आय यूज टू इंटरसीड फॉर अदर्स. सो तुम्ही कुठेही, तुम्ही परमेश्वराची वेदी आहात, तुम्ही परमेश्वराला अर्पण करण्यात आलेले आहात. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं, रोमकरास पत्र याचं 12वा अध्याय काढा. आमेन. प्रेज द लॉर्ड. सो ज्यावेळेस आपण नवीन करारात म्हणतो, इथे काय बायबल सांगतं पहा, की इकडे प्रेषित पौल तो म्हणतो, देवाच्या करुणेमुळे मी तुम्हाला विनवतो की तुम्ही आपली शरीरे, आपलं हे शरीर जे आहे ना, दिस वेसल, हे जे शरीर, हे पात्र आहे, ते कशा प्रकारे देवाला अर्पण करायचे? जिवंत, पवित्र, देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी. हालेलुया. समर्पण वेदीवर केलं जातं. जिवंत, पवित्र, ग्रहणीय यज्ञ. एखादा याजक ज्यावेळेस वेदीवर जातोय तो पवित्र असला पाहिजे, देवाला स्वीकारण्यासाठी योग्य असला पाहिजे. त्याच्यामध्ये त्याने योग्य, समजा ते जो पोशाख सांगितलाय तो नाही घातला, त्या प्रकारे नाही गेला, त्या प्रकारे तो नाही चालला, तर लगेच देवाचा कोप तिकडे उतरायचा. प्रेज द लॉर्ड. आणि ह्याच गोष्टी इकडे आपल्याला सांगण्यात आल्या की आपली शरीरे देवाला कशा प्रकारे आपण सॅक्रिफाईस करावी. वी आर अ लिव्हिंग सॅक्रिफाईस. आपण जिवंत बलिदान आहे परमेश्वरासाठी. पण कसं असलं पाहिजे? जिवंत, पवित्र, देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो नवीन करारामध्ये आपणच परमेश्वरासाठी ते बलिदान आहोत. पण आता आपण ते बलिदान नाहीये जे पापासाठी दिलं जाते, तर आपण परमेश्वराच्या मंदिरामध्ये जिथे देवासोबत कम्युनिकेट करतोय, जो सुवास परमेश्वराला आवडतोय, हुमारपणानंतर जो सुवास घेऊन परमेश्वर संतुष्ट झाला होता, आपण ते बलिदान आहोत परमेश्वरासाठी. जिथे मी नाही तर माझ्यामधले
मधला ख्रिस्त परमेश्वराला दिसतोय. इथे मी कमी होत जायचंय. मी तुम्हाला सांगते, बायबलमध्ये परमेश्वराने सांगितलंय की जर तू देवाच्या मंदिरात जातोस, तू समजा दान टाकायला चाललाय किंवा काय, आणि येशू म्हणाला तुझ्या मनात तुझ्या भावाबद्दल काही असेल तर ते दान तिथेच ठेव, टाकू नको. पहिल्याने जा आपल्या भावासोबत सबमिट कर आणि मग येऊन तू परमेश्वराच्या मंदिरामध्ये दान टाक. का प्रभू असं म्हणाले माहिती? हे फक्त चर्चला जाताना करायची, तेवढं चर्चच्या पिरियड पुरतं करायची गोष्ट नाहीये. दिस शुड बी आवर लाईफस्टाईल. सो इकडे काय सांगितलंय माहिती? एक सिंपल एक्झाम्पल देते जे घराघरात आपल्याला दिसतं. समजा एखाद वेळेस लाईक पती पत्नी किंवा सासू सुना, वाय आय एम गिव्हिंग यू दिस एक्झाम्पल, नॉट टू हर्ट एनीबडी, कोणाला दुखवायचं नाही, पण घराघरामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी दिसतील. पती पत्नीमध्ये समजा कुठल्या गोष्टीवरून मतभेद आहेत, काही पटत नाहीये, कुठल्या स्वभावावरून, कुठल्याही XYZ गोष्टीवरून काहीतरी मतभेद आहेत, किंवा सासू सुनेमध्ये खटकले कुठल्या तरी गोष्टीवर, सुनेला सासूचं बोलणं आवडत नाही, सासूला सुनेचा स्वभाव आवडत नाही, काही गोष्टी असतील. आणि हे सगळे लोक पती पत्नी चर्चला जात आहेत, पती बसतोय जेंट्सच्या लाईन मध्ये, पत्नी बसते स्त्रियांच्या लाईन मध्ये, सासू सुना सेम चर्चला जात आहेत, दोघी वेगवेगळ्या बसतायत. ओके. आणि तिकडे गेल्यावर समजा चर्चमध्ये वेगवेगळ्या मिनिस्ट्रीमध्ये तुम्ही गेल्यावर प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रभूची स्तुती असो, जय ख्रिस्त, सगळं करताय, मस्त एकदम आराधना करताय. आता दानर्पणाची वेळ आहे, आपल्या लगेच जे आहे ते काढताय आणि टाकताय आणि निघून येत आहे. डू यू थिंक गॉड इज हॅपी विथ दिस काइंड ऑफ सर्व्हिस? माइट बी तिकडे आराधनेमध्ये मस्त नाही का हरवून तुम्ही एकदम उड्या मारून मारून नाचून गाऊन आनंदात मग्न होऊन स्तुती आराधना करताय. कदाचित प्रार्थना करायच्या वेळेस अश्रू गाळून गाळून प्रार्थना करताय, एकदम हलून हलून गुडघे टेकून प्रार्थना करताय. पण तुम्हाला वाटतं परमेश्वर ह्या गोष्टीने संतुष्ट आहे का, की जे तुम्ही दाखवताय? नाहीये. तुम्हाला पण माहितीये की तुम्ही काय करताय, मलाही माहितीये की असं सगळं करत असताना मी काय करते, आणि परमेश्वरालाही माहितीये की ह्यांच्या हृदयामध्ये काय आहे. बायबल सांगतं परमेश्वर आत्मे तोलून पाहतो, परमेश्वर अंतःकरणे पारखणारा परमेश्वर आहे. जसा मनुष्य बघतो तसं मनुष्याच्या बघण्यासारखं नाहीये. सो मी तिकडे गेले आणि चर्चच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये, चर्चच्या सभेमध्ये सहभागी होऊन सगळ्या गोष्टी केल्या, म्हणजे मी देवासोबत चांगली आहे, देवासोबत माझा नातेसंबंध आहे, मी पवित्र आहे, मी खूप स्वीकारलेली आहे, असं नाहीये. इवन इफ सिंपल एक्झाम्पल, नाही पटत आहे, पती पत्नीमध्ये काही वाद झालेत, कुठल्या तरी गोष्टीवरून मतभेद आहेत, काही गोष्ट झाली, सहन होत नाही आता, तरी पण ज्यावेळेस तुम्ही तिकडे जाताय ना, देवाला माफी मागा, परमेश्वराला सांगा की प्रभू हे मला सहन होत नाही, मला हृदय दे प्रभू की मी ह्या व्यक्तीला माफ करावं, मी ह्या व्यक्तीवर प्रेम करावं, प्रभू मला सहाय्य कर. सासू सुनेमध्ये समजा वाद आहेत, नाही पटत एकमेकींसोबत, आणि असेल चूक, हिची चूक असेल, तिची चूक असेल, कोणाची असेल, आणि तुम्ही नाही का खूप दुखावले गेलाय, तुम्हाला समजत नाहीये, घरातली गोष्ट तुम्ही बाहेर बोलू शकत नाही, बाहेर कोणाला बोलून काही फायदा पण नाही, किंवा काही लोकांचा असा स्वभाव सगळीकडे कुरकुर कुरकुर कुरकुर, माझी सासू अशीच आहे, माझी सून अशीच आहे, तिचं हेच आहे, मला पटतच नाही, बोलून बोलून तुम्ही केलं असेल, आणि आता त्याच मुखाने तुम्ही चर्चमध्ये गेले आणि देवाची आराधना करताय, आणि तुम्ही बोलता प्रभू मी माफ केलं माझ्या सुनेला, प्रभू मी माफ केलं माझ्या सासूला, प्रभू मी माफ केलं माझ्या नंदेला, प्रभू मी माफ केलं माझ्या नवऱ्याला, बोलताय, पण हृदयामध्ये त्या गोष्टी तशाच आहेत. परमेश्वर ह्या प्रकारच्या अर्पणाने खुश आहे का? नाहीये. प्रभू म्हणतो तिकडेच थांब, सबमिट कर. सबमिट करणं म्हणजे काय माहिती? नाहीये ना शक्य. पवित्र आत्म्याला बोला की पवित्र आत्मा मला कठीण जात आहे ह्या व्यक्तीला माफ करायला, पवित्र आत्मा मला नाही समजत आहे मी कसं करू, पवित्र आत्मा मला माहितीये माझं चुकतंय, पवित्र आत्मा मी असं नाही वागलं पाहिजे, मला अनुग्रह दे, मला चांगलं वागायचंय, मला प्रेम करायचंय, मला माफ करायचंय, प्रभू माझ्या मुखातून चांगले शब्द नाही निघत आहे, कित्येक वेळा त्यांच्याबद्दल मी नकारात्मक बोलते, कित्येक वेळा माझ्या मुखातून रागाचे शब्द निघतात, प्रभू मला माफ कर. देन गॉड इज हॅपी. आय एम टेलिंग यू, ज्यावेळेस तुम्ही जसे आहात तसे देवाकडे जाणार आणि देवाला ती कृपा मागणार ना, परमेश्वर बायबल सांगतं तो नम्र लोकांना कृपा पुरवतो. हालेलुया. आधी नम्रता मग मान्यता. प्रेज द लॉर्ड. पण तुम्ही जाणार नाही प्रभू ते नेहमीच असे वागतात, मला आता सहनच होत नाही, असंच आहे तसंच आहे. गॉड इज नॉट हॅपी वेन यू आर जजिंग. भलेही तुम्ही ज्यावेळेस न्याय करता तो योग्य असेल, तो यथार्थ असेल, तरीही परमेश्वर संतुष्ट नाहीये. मेनी ऑफ द टाइम इट हॅपन्स. आय एम टेलिंग यू, तुम्ही अशा ठिकाणी काम करता जिथली लोक ना सदैव तुम्हाला छळत असतील, तरी पण जर तुम्ही त्या ठिकाणी आहात, देवाने जर ठेवले, देयर इज अ मिशन, त्याच्यामध्ये काहीतरी ध्येय, काहीतरी पाचारण आहे. प्रे की पवित्र आत्मा मला सहाय्य कर, प्रभू मला नाही रागवायचंय, प्रभू माझं मन शुद्ध कर, मला त्यांना माफ करायचंय, प्रभू मला त्यांच्यावर प्रेम करायचंय, जसं तू मला माफ केलं तसं मला त्यांना माफ करायचंय, तू माझ्यावर प्रेम करतो, तू मला नाकारत नाही, मला सुद्धा प्रभू त्यांना प्रेम करण्यासाठी मला हृदय दे, मला ताकद दे, मला
विसरून जाण्यासाठी आणि त्यांना आशीर्वादित करण्यासाठी कृपा दे. यांची सुद्धा मी मनोभावे सेवा करावी म्हणून मला कृपा दे. अँड आय एम टेलिंग यू, ज्या वेळेस तुम्ही अशा प्रकारे प्रार्थना करणार आणि मंदिरात जाणार ना, गॉड इज हॅपी. यू विल डेफिनेटली रिसीव्ह दी अनॉइंटिंग. नाही तर काय होईल, चर्चमध्ये जोपर्यंत म्युझिक चालू, जोपर्यंत खूप अनॉइंटेड लीडर्स आणि पास्टर्स बोलतात, तोपर्यंत तुम्हाला खूप भारी वाटणार. द मोमेंट चर्चवरून घरी आल्यावर जैसे थे वैसे. आपल्याला चर्च खेळायचं नाहीये, आपल्याला परमेश्वराचा हात धरून त्याच्यासारखं चालायचंय. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आजसाठी इथपर्यंतच आपला टाइम संपलेला आहे. आपण उद्या पाहूया, उद्या भेटूया. बट आय एम टेलिंग यू, आपल्या जीवनात आपल्या वैयक्तिक वेदीला महत्व द्या. ज्यावेळेस भलेही घरात भांडणं होऊ दे, वाद होऊ दे, चॅलेंजेस येऊ दे, कोणाचा राग येऊ दे, कोणाचा अक्षरशः तोंड बघायची इच्छा नसेल, असं होत असेल, कधी कधी वाटत असेल बास त्या व्यक्तीच्या समोर मी कधी जाणार नाही, किंवा ती व्यक्ती माझ्या समोर नाही आली पाहिजे. इतका त्रास देतात लोक, इतकं दुःख होतं, इतकं हृदय तुटलं जातं, त्या लेवलचा आपण नाही का मानसिक छळले जातो, आपल्याला हॅरॅसमेंट होते. पण तरी सुद्धा त्या प्रार्थनेच्या वेदीवर, वैयक्तिक वेदीवर जेव्हा जाल ना, प्रभूला म्हणा, प्रभू मी पण रागावले, माझ्याकडून पण चूक झाली, मला कठीण जाते प्रभू, मला नाही जमत आहे, माझी चिडचिड होते. त्या वेदीवर फक्त तुम्ही आणि तुमचा परमेश्वर, तिथे तर आपलं मन जसं आहे तसं परमेश्वरासमोर मोकळं करा. देवासमोर आपण दिखावा करून आपल्याला काय मिळणार आहे, देवाला माहिती आहे, सगळं काही माहिती आहे. त्या वेदीवर आपण जसे आहोत तसं ना खऱ्या अंतकरणाने देवासमोर जायचे. देवाला ना ह्या गोष्टीसाठी कृपा मागा. प्रभू मला इतक्या लोकांना सुवार्ता सांगायची, प्रभू मला हे पाहिजे, मी प्रार्थना केल्यावर लोक पडली पाहिजे ना, त्यापेक्षा हे मागा, प्रभू माझं हृदय सरळ कर, माझं हृदय चांगलं कर, मला कठीण जात आहे प्रभू, का माझी चिडचिड होतीये, का मी भांडतीये, का मला क्षमा करता येत नाहीये, का मला ना पळून जावं असं वाटतंय, का मला सुसाईड करावं असं वाटतंय, का मला वाटतंय की मी ह्या संसारात नाही टिकू शकत, का मला डिवोर्सचे विचार येत आहेत, का मला असं वाटतंय की या लोकांना माझ्यावर प्रेम नाहीये आणि कोणीच माझ्यावर प्रेम करत नाहीये. पण प्रभू ते नाही करत आहे तर मी का नाही करू शकत आहे, का माझं मन कठोर होतंय, का माझ्या मनामध्ये अक्षमा आहे. प्रभू ही अक्षमा काढून टाक. ह्या लोकांना जसं तू प्रेम करतो, जसं तू पाहतोस तसं मी पाहावं, तसं मी प्रेम करावं, म्हणून मला अनुग्रह दे. मी तुम्हाला सांगते, प्लीज चर्चच्या लोकांसमोर खोटं चित्र उभं करू नका. त्या वेदीवर पर्सनल प्रेयर ऑल्टरवर जा, तिकडे जसे आहात तसे देवासमोर जा, देवाला शरण जा. बायबल सांगतं परमेश्वराला शरण जा. हालेलुया. तुम्हाला माहितीये, ओके, टुमॉरो आय विल टीच यू, की कसं दाविदाला जेव्हा जेव्हा चॅलेंजेस यायचे तो त्या ठिकाणी जायचा जिथे त्याचा खडक होता, जिथे त्याची वेदी होते. वेअर इज युअर रॉक. ज्या वेळेस तुम्हाला कठीण पडते, ज्यावेळेस तुम्ही कमजोर पडताय, ज्यावेळेस शिव्या गाळे तोंडातून निघतात, ज्यावेळेस शिव्या शाप तोंडातून निघतात, पळा त्या वेदीकडे आणि तिकडे गुडघे टेका आणि देवाला म्हणा, प्रभू माझ्या नाही होत आहे, प्रभू माझ्याकडून ह्या चुकीच्या गोष्टी घडतात. देतात, विश्वासू लोकांच्या तोंडातून शिव्या शाप निघतात, आय नो, म्हणून मी ह्या गोष्टी बोलते. अँड आय एम गिव्हिंग यू द सोल्युशन. सुरुवात करा असं करायला, तुम्हाला समजून येईल की हे खूप सोपं आहे. हालेलुया. देव आपलं हृदय पारखतो. प्रभू म्हणाला तिथेच थांब, भावासोबत जा, सबमिट कर आणि मग ये. ही वेदी आहे, ही पवित्र स्थान आहे, एक याजक म्हणून आपण जातोय. प्रेज द लॉर्ड. आपण देवासाठी वेगळे केलेली आहे, प्रभूने आपल्याला वेगळं केलंय. हालेलुया. मग आता परत परत बायबल सांगतं ना, आपल्या ओकारीकडे परतणाऱ्या कुत्र्यांसारखं आणि त्या चिखलामध्ये जाऊन बसणाऱ्या त्या डुकरांसारखं आपल्याला नाही बनायचंय. प्रेज द लॉर्ड. नो, आपल्याला शुद्ध केले. आपण रानटी जैतून होतो, आता आपल्याला साफसूफ करून परमेश्वराने त्याच्यामध्ये लावले. आता आपण रानटी नाहीये, तर हा रानटी स्वभाव पण नाही ठेवायचा आहे. अजूनही कमजोर वाटतंय तर स्वतःला सांगा, मी नवीन सृष्टी आहे. जुना मनुष्य, व्हॉट इज ओल्ड अँड व्हॉट इज न्यू. बायबल सेज की जुनं ते निघून गेलं आणि पहा सर्व नवीन झाले. सो व्हॉट इज ओल्ड, जुनं काय होतं, नवीन काय आहे. जुना मनुष्य जो माझ्यामध्ये मी जगत होते, राग, द्वेष, मत्सर, भांडणं, शिवीगाळी, एक बोललं तर 10 बोलेल, मारणं, हे करणं ते करणं, रुसून फुगून बसणं, कुठेही निघून जाणं, वस्तू तोडफोड करणं किंवा सुसाईड करणं, हा स्वभाव नाहीये. जुनं ते निघून गेलंय आणि नवीन काय झालंय, नवीन येशूचा स्वभाव, येशूचा पुनरुत्थित स्वभाव, नवीन मनुष्य तो माझ्यात आलाय. ज्याच्या वेळेस जुन्या गोष्टी खाली खेचतील त्यावेळेस सांगा की नो, ही जुनी स्वाती नाहीये, ही जुनी व्यक्ती नाहीये, माझ्यामध्ये नवीन स्वभाव आहे. सो तुम्हाला हे माहित पाहिजे जुनं काय आणि नवीन काय आहे. तेच माहित नाही तर नुसतं वचन बोलून काहीच होणार नाही. सो
learn to identify the old things and learn to and walk in the knowledge of new things. नवीन गोष्टींच्या त्या ज्ञानामध्ये, त्या जाणीवेमध्ये चाला. Praise the Lord. So you are the altar, you are the sacrifice, and you are the chosen one of God. Hallelujah. Praise the Lord. आपण अजून गोष्टी पाहूया. Praise the Lord. हालेलुया. सो सगळ्यात पहिली सुरुवात जी आता कराल, येस तुम्ही रेग्युलर प्रार्थना करताय, सगळं करताय, या 3 गोष्टींनी, या 4 गोष्टींनी सुरुवात करा. आज रात्री एक जागा ठरवा की जी कोणती नाही का, जिथे कोण डिस्टर्ब करणार आहे अशी पहा. एक वेळ ठरवा, भले 15 मिनिटापासून सुरुवात करा. रोज प्रभू या वेळेस या ठिकाणी मी असणार, ही 15 मिनिटं मी मोबाईल नाही कोणाला देणार, मी माझ्या रूम मध्ये असणार, मी मोबाईल मध्ये डिस्टर्ब होणार नाही, मी टीव्ही मध्ये डिस्टर्ब होणार नाही, बेल वाजली, कोण आलं काही पाहणार नाही, जेवण बनवलं नाही का, कुकरची शिट्टी वाजली मध्येच उठून जा वगैरे, नो, मी काहीच त्यावेळेस करणार नाही. ही वेळ आहे मी तुला देणार आहे, आणि या वेळेमध्ये फक्त तू आणि मी. हालेलुया. स्टार्ट विथ दिस. प्रेज द लॉर्ड. बऱ्याच गोष्टी आपण शिकणार आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.